आज आपण मा जीवनजी शिवणकर सर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गौरवशाली शैक्षणिक प्रवासावर आधारित एक माहितीपट पाहणार आहोत। पिसेवर्धा केंद्राच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळा व निरोप समारंभाच्या त्यांच्या कार्याचा, समर्पणाचा आणि प्रेरणादायी सेवा प्रवासाचा हा छोटासा चला तर मग हा प्रेरणादायी माहितीपट पाहूया। मित्रांनो नमस्कार। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा प्रेरणादायी जीवन प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांनी तब्बल 39 वर्ष 8 महिने 8 दिवस शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ सेवा देत हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले। ते म्हणजे माननीय जीवन शिवणकर सर। माननीय जीवन शिवणकर सर यांचा जन्म 14 जून 1968 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला या गावात झाला। त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावात पूर्ण झाले। पुढे त्यांनी डी.एडचे शिक्षण देसाईगंज वडसा येथे घेतले। मात्र त्यांच्या शिक्षणाचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता। डी.एडच्या प्रवेशासाठी लागणारी अवघी 90 रुपयाची फी भरण्याचीही आर्थिक परिस्थिती नव्हती। त्यावेळी त्यांच्या वडिलांनी शेती गहाण ठेवून मुलाचे शिक्षण पूर्ण केले। हा त्यागच पुढे त्यांच्या यशाचा भक्कम पाया ठरला। डी.एड पूर्ण झाल्यानंतर 20 ऑक्टोबर 1986 रोजी त्यांची प्रथम नियुक्ती अहेरी पंचायत समिती अंतर्गत केंद्रशाळा अहेरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून झाली। शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अत्यंत उत्साहाने केली। विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले। तसेच विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवून शाळेचा लौकिक वाढवला। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शैक्षणिक सहलीचेही यशस्वी आयोजन केले। यानंतर 6 मे 1994 रोजी त्यांची चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत जामगिरी येथे पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती झाली। त्यानंतर 15 जून 1995 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोंडाळा तालुका देसाईगंज येथे झाली। येथे त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने आदर्श गाव स्पर्धेचे गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला। त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले। पुढे 2 जून 2007 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगाव तालुका आरमूर येथे झाली। या शाळेतही त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक अभिनव उपक्रम राबविले। शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। त्यानंतर 30 मे 2013 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भाकरुंडे येथे झाली। येथे त्यांनी नियमित पालक भेट, सांस्कृतिक कार्यक्रम, दहनशयनवाणी, सामान्य ज्ञान स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे विविध उपक्रम अशा अनेक नाविन्यपूर्ण कल्पना राबवून शाळेचे वातावरण प्रेरणादायी बनवले। यानंतर 31 मे 2023 रोजी त्यांची बदली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरगोटा येथे झाली। इथे त्यांची नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, मार्गदर्शन वर्ग तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले। 29 डिसेंबर 2023 रोजी त्यांची आरमोरी तालुक्यातील पिसेवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाली। त्यांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये तालुक्यात अग्रस्थानी राहिले। उत्कृष्ट नियोजन, वेळेचे काटेकोरपणे व्यवस्थापन, शिक्षकांशी सुसंवाद आणि प्रत्येक कामासाठी शिस्त त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्य होती। गटसाधन केंद्राचे नियोजन असो, शिक्षक सहकारी संस्थेचे काम असो, शिक्षक संघटनेचे नेतृत्व असो किंवा सामाजिक उपक्रमाचे आयोजन असो, प्रत्येक जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि यशस्वीपणे पार पाडली। केंद्रप्रमुख म्हणून यशस्वी कार्य केल्याबद्दल त्यांना जिल्हा उत्कृष्ट आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात आला। माननीय जीवन शिवणकर सर यांनी नवोदय मिशन हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रभावीपणे राबविला। त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पंचायत समिती आरमोरीचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री दीपक देवतळे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। 30 जून 2026 रोजी ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले। जवळपास 4 दशकाच्या सेवा काळात त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडविले, अनेक शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि शिक्षक क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला। त्यांच्या या यशस्वी प्रवासामागे त्यांच्या पत्नीचेही मोलाचे योगदान आहे। प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सरांना खंबीर साथ दिली। त्यांना 2 मुली आहेत। मोठी मुलगी नागपूर येथील एम्स रुग्णालयात कार्यरत आहे, तर धाकटी मुलगी नांदेड येथे आयकर विभागात कार्यरत आहे। त्यांचे जावई हे अभियंता असून एका नागपूर येथील
एका नामांकित कंपनीत कार्यरत आहेत. सध्या सर आपल्या लाडक्या नातीसोबत निवृत्त जीवनाचा आनंद घेत आहेत. माननीय जीवन शिवणकर सर यांचा जीवनप्रवास हा केवळ एक शिक्षकाचा प्रवास नाही, तर संघर्ष, जिद्द, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि शिक्षणावरील निस्सीम प्रेम याचा प्रेरणादायी इतिहास आहे. अवघ्या 90 रुपयाच्या फीपासून सुरू झालेला हा प्रवास हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा ठरला. अशा या कर्तृत्ववान, आदर्श आणि प्रेरणादायी शिक्षकाला मनपूर्वक सलाम. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.